नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एच जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक विज्ञानमधील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. यामध्ये तो मुद्दा आहे मानवी पचन संस्था. तर आता लक्षात घ्या, आपल्याला मानवाची जी पचन संस्था आहे ते कोणत्या प्रकारची आहे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या अवयवाचा समावेश आहे, आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये मानवाच्या पचनसंस्थेत अन्ननलिका आणि पचनग्रंथीचा समावेश असतो. म्हणजे अन्ननलिका आणि दुसरी गोष्ट पचनग्रंथी, अशा दोन गोष्टींमध्ये या दोघाचा या पचनसंस्थेमध्ये त्याचा समावेश असतो. यानंतर आता आपण जेव्हा अन्न खातो, त्या अन्न खाल्ल्यानंतर आपण खाल्लेलं अन्न कोणत्या मार्गाने कुठेपर्यंत पोहोचते आपल्याला हे पाहायचं आहे. तर यामध्ये अन्ननलिकेचा मार्ग पहिला जे आहे, आपण जेव्हा अन्न खातो ते पहिल्यांदा मुखामध्ये जाते, त्याच्यानंतर मुखगुहा, त्याच्यानंतर जाते ग्रसनीमध्ये, त्यानंतर ग्रासिकामध्ये जाते आणि ग्रासिकामधून खाल्लेले अन्न जठरमध्ये जाते आणि जठरामधून लहान आतडे आणि मोठे आतडे असा अन्ननलिकेचा मार्ग आहे. त्यानंतर आता आपण अन्न खाल्ल्यानंतर जे पचन होते ते पचन लाळ ग्रंथीमध्ये होते, यकृत ग्रंथीमध्ये होते आणि स्वादुपिंडामध्ये होते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता मुखगुहा. आता मुखगुहाची सुरुवात, आता मला सांगा पहिल्यांदा, म्हणजे आपण जिथून सुरुवात करतो अन्ननलिकेची ते आहे मुखगुहा. अन्ननलिकेची सुरुवात मुखगुहेपासून म्हणजेच मुखापासून होते. या मुखापासून म्हणजेच आपल्या तोंडापासून या अन्ननलिकेची सुरुवात होते. त्यानंतर मुखगुहेच्या तळाशी जीभ असते. आता मला सांगा, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा या मुखगुहेच्या तळाशी जीभ असते व दोन्ही जबड्यात दातांची मालिका असते. म्हणजे वरचा जबडा आणि खालचा जबडा या दोन्हीमध्ये दातांची मालिका, म्हणजे आपल्या तोंडामध्ये दात असतात. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे दात. आता दाताचं काय कार्य आहे, तर एक लक्षात घ्या, दातामध्ये मानवास प्रत्येक जबड्यात 16 याप्रमाणे एकूण 32 दात असतात. म्हणजे लक्षात घ्या, मानवामध्ये वरच्या बाजूला 16 दात आणि खालच्या बाजूला 16 दात, असे एकूण मानवामध्ये 32 दातांचा समावेश असतो. तर आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे दातांचे प्रकार. आता दातांच्या प्रकारामध्ये दाताचे एकूण किती प्रकार आहेत, तर दाताचे एकूण 4 प्रकार आहेत. एक आहे कृतकदंत पटाशीचे दात. आता आपल्याला चारही प्रकार पाहायचा आहे आणि चारही प्रकाराचे आणि किती किती दात आहेत आपल्या मुखामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. तर कृतकदंत पटाशीचे दात, यामध्ये एकूण दात आहेत 8. ते दात काय करतात, तर अन्नाचे तुकडे करणे हे कृतकदंत पटाशीचे दाताचे काम आहे. त्यानंतर दुसरे जे दाताचा प्रकार आहे ते आहे सुळे. आता आपल्या तोंडामध्ये एकूण 4 दात सुळे असतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ते आहे उपदाढा. तर एकूण आपल्या तोंडामध्ये 8 उपदाढा असतात. त्यानंतर आता चौथा जो प्रकार आहे ते आहे दाढा. म्हणजे एकूण आपल्या तोंडामध्ये एकूण 12 दाढा असतात. तर आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्लेले अन्नाचे तुकडे करणं हे कृतकदंत पटाशीचे दात करतात. तर हे सुळे, उपदाढा आणि दाढा यांचं काम आहे चर्वण करणे, म्हणजे खाल्लेलं अन्न बारीक चावणे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता द्विदार दंती. आता द्विदार दंती म्हणजे काय, लक्षात घ्या, मानवाच्या आयुष्यात दातांचे 2 संच येतात. आता मानवाच्या आयुष्यात दातांचे जे 2 संच आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. आता लक्षात घ्या, 2 संच कोणते कोणते आहेत. एक आहे दुधाचे जात आणि दुसरं आहे, आता मला सांगा, मानवाच्या सुरुवातीला जेव्हा लहान बाळामध्ये दुधाचे दात असतात तेव्हा फक्त त्याची संख्या असते 20 आणि त्याच्यामध्ये उपदाढाचा समावेश नसतो. त्यानंतर आता दुधाचे दात पडल्यानंतर लहान बाळाला कायम संच असा दुसरा दाताचा प्रकार आहे. ते आहे वयाच्या 7व्या वर्षानंतर. वयाच्या 7व्या वर्षानंतर दुधाचे दात पडून
त्याची जागा कायमस्वरूपी दात घेतात. तर आताच आपण पाहिलं आहे की कायमस्वरूपी दातामध्ये एकूण 32 दाताचा समावेश आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे जीभ. आता मला सांगा, आपण जेव्हा अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं कार्यसुद्धा कोण करते? तर जीभ करते. मुखगुहेच्या तळाशी जिवा बांधणे चिकटलेली असते. म्हणजे लक्षात घ्या, मुखगुहेच्या तळाशी आपल्या तोंडामध्ये तळाशी काय चिकटलेली असते? जीभ चिकटलेली असते. तर या जिभेवर दोन दोन घटक असतात. ते म्हणजे रुचिकालिका आणि दुसरं आहे अंकुरक. मला सांगा, आपण एखादा पदार्थ खातो तर त्या पदार्थाची चव काय आहे? आणि त्यालाच आपण काय म्हणतो? रुचिकालिका म्हणतो. आणि त्यानंतर जिभेवर अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे, ते म्हणजे अंकुरक. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी पचन संस्था याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. जर हा व्हिडिओ नक्की आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.